आता आपण इथे एक रूल शिकणार आहोत ॲडिशनचा म्हणजेच बेरजेचा. आपण जी बेरीज करतो जसं की 1 अधिक 5 बरोबर 6 येते. मी हीच बेरीज अशा प्रकारे सुद्धा लिहू शकतो 5 अधिक 1 बरोबर 6. तर ह्या दोन्हीही बेरीज बरोबर आहेत. परंतु रोमन अंकामध्ये असं नाही. आता ह्या ठिकाणी 1 ला मी रिप्रेझेंट करण्यासाठी आय वापरला आणि 5 ला किंवा 5 ला रिप्रेझेंट करण्यासाठी व्ही वापरलेला आहे. तर याचा अर्थ असा झाला का, की मी व्ही आय असा जरी लिहिला म्हणजेच त्याची बेरीज होईल किंवा आय व्ही मी असा जरी लिहिला तर त्याची बेरीज होईल आणि माझं उत्तर 6 येईल. हे 2 बरोबर होते. परंतु ह्या ठिकाणी हा 6 बरोबर आहे आणि हा 6 चुकीचा आहे. तर त्यासाठी आपल्याला बेरजेचे रूल्स काय आहेत ते योग्य प्रकारे समजून घ्यावे लागतात. त्यामुळे तुम्ही रोमन अंक चटकन ओळखू शकता. तर ते रोमन अंक आता लिहायचे कशी जेणेकरून तुम्हाला इतर संख्या लिहिता येतील किंवा मांडता येतील. तर पहा छोटा रूल आहे, काही अवघड नाहीये. तर काय करायचं, हा जो आय आहे, आयचा एक रूल आहे. जे नंबर्स 1 पासून तयार झालेले आहेत, जसा की 1, 10, 100 आणि 1000 यांना तुम्ही जास्तीत जास्त किती वेळा लिहू शकता? 3 वेळा. जास्तीत जास्त किती वेळा लिहू शकता? 3 वेळा. 1 वेळा लिहिला, 2 वेळा लिहिला आणि हा इथे 3 वेळा लिहिला. ठीक आहे. तर आता आपल्याकडे कसं मोठ्या व्यक्तींना अगोदरचं स्थान देतो आपण पहिल्यांदा आणि त्यानंतर आपण घेतो. त्याचप्रमाणे व्ही जो आहे सुरुवातीला कधीच येणार नाही बेरीज करताना. तर तो काय येईल? नंबर्सच्या नंतर येईल. जसा की इथं व्ही आहे, तर व्हीच्या नंतर आय येईल. इथे एक्स आहे, तर एक्सच्या नंतर आय येईल. एल आहे, एलच्या नंतर आय येईल. सी आहे, तर सीच्या नंतर आय येईल. डी आहे, तर डीच्या नंतर आय येईल आणि एम आहे, तर एमच्या नंतर आय येईल. तर हे पहा, इथे आन्सर येईल 1, इथे येईल 2, इथे येईल 3. तर व्हीच्या नंतर आपण आयला वापरलं म्हणजे व्हीच्या नंतरच आय येईल. कारण व्ही मोठा आहे आणि आय छोटा आहे. म्हणून हे मोठे जे असतील ते छोट्याला आपल्या समोर जागा देतील उजवीकडे. तर व्ही आय म्हणजे काय? 5 अधिक 1 6. परत इकडे जा. एक्स म्हणजे 10. 10 प्लस 1 किती येईल? 11 11. पुन्हा एल. एलच्या नंतर आय येईल. एल म्हणजे काय? 50 अधिक 1 बरोबर 51. सी म्हणजे काय? सी म्हणजे 100 अधिक 1 उत्तर येईल 101. डी आय म्हणजे काय? डी आहे इथं, आय येईल ह्या ठिकाणी. हे पहा डी आय. डी म्हणजे काय? 500 अधिक 1 501. एम आय. आय कुठे येईल? ह्या ठिकाणी कारण एम मोठा आहे. तर 1000 अधिक 1 उत्तर येईल 1001. त्याचप्रमाणे आयला आपण 3 वेळा लिहू शकतो. तर 2 वेळा वापर इथे केलेला आहे आपण. तर प्रत्येक नंबरच्या नंतरच तो आता 2 वेळा आपण वापरूया. तर 5च्या नंतर 2 वेळा आयचा वापर झाला. किती आलं उत्तर? 7. इथे 5च्या नंतर 3 सॉरी 10च्या नंतर इथे 10च्या नंतर 2 आलेला आहे म्हणजे उत्तर येईल 12. इथे 50च्या नंतर 2 वेळा आय आलेला आहे. तर उत्तर येईल 52. इथे 100च्या नंतर 2 आलेला आहे. तर उत्तर येईल 102. इथे 500च्या नंतर 2 आलेला आहे. तर उत्तर येईल 502. इथे 1000च्या नंतर 2 आलेला आहे. तर उत्तर येईल 1002. तर आयचा आपण 3 वेळा वापर करू शकतो. पुन्हा आपण परत व्हीच्या नंतरच आयला मांडू. हे पहा व्हीच्या नंतर
3 वेळा आलेला आहे. तर उत्तर येईल 5 अधिक 3 बरोबर 8. इथे येईल 10, x म्हणजे 10 अधिक 3 म्हणजे 13. L म्हणजे काय 50. 50 अधिक 3 म्हणजेच 53. C म्हणजे काय 100. नंतर येईल 3. उत्तर येईल 103. D म्हणजे काय 500 अधिक 3. उत्तर येईल 503. आणि M म्हणजे काय 1000 अधिक 3 बरोबर 1003. हे काही पॉसिबल नंबर्स आहेत जे की आयचा वापर करून आपण लिहू शकतो. हे सर्व तुमच्या चार्टमध्ये जे लिहिलेले आहेत ते तुमच्या नोटबुकमध्ये तुम्ही कॉपी करा. आता आपण जाऊ पुढच्या स्लाइडकडे. जसे की ह्या ठिकाणी जो x आहे, हा जो x आहे कोणापेक्षा मोठा आणि कोणापेक्षा लहान हे तुम्हाला समजलं पाहिजे. तर हा जो x आहे हा v पेक्षा मोठा आणि I पेक्षा मोठा आहे. परंतु हा x L पेक्षा लहान, हा x C पेक्षा लहान आहे आणि D पेक्षा लहान आणि परत M पेक्षा लहान आहे. आणि x चा एक रूल आहे जे नंबर्स 1 पासून बनलेले आहेत. जसं की इथं 1 होता, 1 च्या नंतर आपण 10 बनवला होता, त्यांना आपण 3 वेळा लिहू शकतो. तर 1 वेळा जर वापरला तर त्याचं उत्तर येईल 10. 2 वेळा जर वापरलं तर ते बनेल 20 आणि 3 वेळा जर आपण त्याला वापरलं तर ते बनेल 30. आता बघू इथे सर्वात पहिल्यांदा मान कोणाला मिळेल? x आणि I आहे. तर x अगोदर येईल त्यानंतरच 1 येईल. म्हणजेच काय 10 अधिक 1 11. त्यानंतर x नंतर v 10 अधिक 5 15. आता कोणाची बारी x आणि l. परंतु x ला आधी घ्यायचं का l ला आधी घ्यायचं? तर l ला मी आधी घेणार कारण हा मोठा आहे कोणापेक्षा l पेक्षा. हा पहा l अगोदर घेतला नंतर x घेतला मी. तर उत्तर येईल 50 अधिक 10 60. C पहा C मोठा आहे x पेक्षा तर C अगोदर येईल. C 100 अधिक 10 110. नंतर आला D जो की मोठा आहे x पेक्षा. तर D अगोदर येईल नंतर x येईल. D म्हणजे काय 500 अधिक 10 510. M जो की मोठा आहे तर तो अगोदर येईल M 1000 अधिक 10. किती येईल उत्तर 1010. चला आता परत आपण मागे जाऊ x वर येऊ. x ला आपण 2 वेळा लिहू शकतो. आपण इथे लिहिलेलं आहे. परत x इथं काय केलंय मी एकदा घेतला का? कारण मी I ला 2 वेळा वापरू शकतो. आणि हा जो I आहे x पेक्षा छोटा आहे. तर सुरुवातीला येण्याचा मान मिळेल x ला. कारण तो स्वतः 10 आहे. ठीक आहे आणि I ला आपण 2 वेळा घेतलं. x डबल I किती होईल मग? 10 अधिक 2 12. आता मी ह्या x ला सुद्धा मी 2 वेळा वापरू शकतो. तर इथे आला 20 आणि x च्या नंतर मी 5 का घेतला? कारण x पेक्षा तो छोटा होता. म्हणून 20 अधिक 5 25. आता x नंतर L आलेला आहे. परंतु L कसा आहे हा? मोठा आहे. तर L अगोदरच येईल. त्यानंतर डबल x येईल. हे पहा L आणि ते डबल x 50 प्लस 20 70. C मोठा आहे x पेक्षा तर C अगोदर येईल. C डबल x 100 अधिक 20 किती येईल उत्तर 120. हा पहा D. D मोठा आहे x पेक्षा तर D अगोदर येईल नंतर x. D चा अर्थ होतो 500 अधिक 20. उत्तर येईल 520. M म्हणजे काय 1000 जो की मोठा आहे. नंतर x घेतला 20. उत्तर येईल 120. हा x चा रूल जो की आपण 3 वेळा x ला वापरू शकतो.
ज्या प्रकारे आय ला आपण 3 वेळा वापरू शकतो त्याचप्रमाणे एक्स ला सुद्धा आपण 3 वेळा वापरू शकतो. तर एक्स ला आपण अगोदर लिहिलं आणि आय ला आपण 3 वेळा घेतलेलं आहे ह्या ठिकाणी. का? कारण एक्स मोठा आहे. नंतर हे छोटे-छोटे नंतर येतील. तर एक्स म्हणजे काय 10 अधिक उरलेले 3. उत्तर आलं 13. त्या ठिकाणी किती वेळा एक्स आला? 3 वेळा. तर ते 30 होईल आणि हा 5. छोटा जो असेल तो नंतर येईल उजवीकडे. हा जो आहे एल हा होतो 50. आता एल का आला इकडे? ट्रिपल एक्सच्या नंतर एल का नाही आला? कारण एल 10 पेक्षा मोठा आहे. म्हणून एल ला अगोदर स्थान मिळालं आणि नंतर एक्स ला मिळालं. तर उत्तर काय आलं? 50 अधिक 30 बरोबर 80. सी जो आहे, हा जो सी आहे, सी एक्स पेक्षा मोठा आहे. तर सी अगोदर येईल. त्यानंतर 6 चे ट्रिपल करू आपण. 100 अधिक 30 किती येईल उत्तर? 130. डी म्हणजेच काय? 500 अधिक 30. 530. एम म्हणजे काय? 1000 अधिक 30. 1030. तर आपण पुढचा रूल बघू. आपण आय चा पाहिला आत्ताच, त्यानंतर एक्स चा पाहिला.